नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यश एज्युकेशनल ग्रुप कोपरगाव वैजापूर येवला अंतर्गत सुतवणे स्कूल अँड ज्युनियर कॉलेज वैजापूर, यश कोचिंग क्लासेस कोपरगाव, यश सायन्स अकॅडमी येवला व यश अकॅडमी वैजापूरच्या माध्यमातून मी इनामदार सर MST CET साठी मॅथमॅटिक्स पार्ट फर्स्ट चॅप्टर नंबर 1 मॅथमॅटिकल लॉजिक्स घेऊन तुमच्या समोर पुन्हा एकदा उपस्थित झालो. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण ट्रूथ व्हॅल्यू ऑफ लॉजिकल स्टेटमेंट, ट्रूथ व्हॅल्यू ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट आपण या ठिकाणी बघत होतो. ट्रूथ व्हॅल्यू ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट मध्ये आपण या ठिकाणी बघितलं होतं 4 टाइपचे कंपाऊंड स्टेटमेंट्स आहेत. कंजंक्शन स्टेटमेंट, डिसजंक्शन स्टेटमेंट, कंडिशनल स्टेटमेंट आणि बाय कंडिशनल स्टेटमेंट. तर ह्या चारही स्टेटमेंट साठी ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी या ठिकाणी काही ट्रिक्स आहेत, त्या या ठिकाणी आपण बघत होतो. या ठिकाणी आपण लक्षात आलं आपल्या कंजंक्शन स्टेटमेंट जो आहे, कंजंक्शन स्टेटमेंट साठी आपल्याला 2 व्हेरिएबल असताना आपण या ठिकाणी एक्झाम्पल समजून घेत होतो. 2 व्हेरिएबल म्हणजे कोणते? फॉर एक्झाम्पल व्हेरिएबल्स आर पी अँड क्यू, याला 2 व्हेरिएबल म्हणतात. कधी व्हेरिएबल एकच असू शकतो पी, कधी 2 व्हेरिएबल असतात, कधी 3 व्हेरिएबल असतील पी, क्यू आणि आर, असे 3 व्हेरिएबल असतील. तर लक्षात आलं का? इथं याला 1 व्हेरिएबल म्हणणार आपण, याला 2 व्हेरिएबल म्हणणार आपण, याला 3 व्हेरिएबल म्हणणार. परंतु ट्रूथ व्हॅल्यू साठी आपल्याला 2 व्हेरिएबलचं आपण या ठिकाणी एक्झाम्पल लक्षात घेणार आहोत. तर 2 व्हेरिएबलचं टेबल या ठिकाणी आपल्याला स्टार्ट करावं लागेल. बघा, देयर इज अ व्हेरिएबल पी अँड अनदर व्हेरिएबल क्यू. 2 व्हेरिएबल आहे. तर 2 व्हेरिएबलच्या टेबलची स्टार्ट करताना, 2 व्हेरिएबलचं टेबल स्टार्ट करताना या ठिकाणी पहिल्या व्हेरिएबल मध्ये बघा, या ठिकाणी पहिले 2 टी आपण घेणार आणि त्यानंतर 2 एफ आपण घेणार. त्यानंतर अल्टरनेट आपण टी एफ आपण घेणार. बघा, टी एफ, टी आणि एफ अल्टरनेट घेणार. हे कशासाठी? टू फॉर्म व्हेरियस कॉम्बिनेशन. बघा, पहिला कॉम्बिनेशन जो आहे नंबर 1 आपण बघितलं दोन्ही टी आहे, आणि नंबर 2 च्या कॉम्बिनेशन बघितलं तर पहिला टी दुसरा एफ आहे, आणि नंबर 3 मध्ये पहिला एफ आणि दुसरा टी आहे, आणि नंबर 4 मध्ये दोन्ही एफ आहे. याचा अर्थ झाला टू फॉर्म द व्हेरियस कॉम्बिनेशन ऑफ 2 व्हेरिएबल्स विथ देअर ट्रूथ व्हॅल्यूज टी आणि एफ. आपण या ठिकाणी पहिल्या व्हेरिएबल मध्ये 2 टी 2 एफ घेतो आणि दुसऱ्या व्हेरिएबल मध्ये अल्टरनेट टी एफ घेतो. आणि त्यानंतर या ठिकाणी आपल्या लक्षात आलं होतं का ट्रिक्स फॉर कंजंक्शन स्टेटमेंट इज टी टी इज टी. याचा अर्थ पहिला टी असेल अपसाइड एरो, बिकॉज द सिम्बॉल यूज फॉर कंजंक्शन इज अपसाइड एरो, आणि दुसरा पण जर टी आला तरच रिझल्ट हा टी असेल. म्हणून आपण या ठिकाणी लक्षात काय घेतलं? लक्षात आपण या ठिकाणी ठेवत आहोत टी टी इज टी. याचा अर्थ जर दोन्ही टी नसतील, या ठिकाणी जर दोन्ही टी नसतील तर रिझल्ट विल नॉट बी टी, इट हॅज टू बी एफ. रिझल्ट हा टी नसेल त्यावेळेस तो रिझल्ट. तर मग या ठिकाणी आपल्या लक्षात आलं असेल बघा मित्रांनो, पहिलं कॉम्बिनेशन बघा, पहिला टी आहे बरोबर, आणि दुसराही टी आहे. याचा अर्थ इथे झालं बघा अपसाइड एरो आहे का, टी अपसाइड एरो टी इज इक्वल टू टी आलेला आहे. म्हणजे या ठिकाणी ट्रिक्स ही फुलफिल झालेली आहे, टी अपसाइड एरो टी इज इक्वल टू टी. पण उरलेले ह्या 3 कॉम्बिनेशन मध्ये जर आपण बघितलं तर पहिला टी दुसरा एफ, सो इट कॅनॉट बी टी. पहिला एफ दुसरा टी, दोन्ही टी नाहीये, तर याचा अर्थ टी असू शकत नाही, आणि दोन्ही एफ आहे, दोन्ही टी नाहीये, एफ आलेला आहे, टी असू शकत नाही. म्हणून आपण या ठिकाणी ट्रिक्स लक्षात ठेवली होती का टी अपसाइड एरो टी इज इक्वल टू टी, म्हणजे टी टी इज टी फॉर कंजंक्शन स्टेटमेंट. खूप इम्पॉर्टंट आहे, खूप इम्पॉर्टंट ट्रिक्स आहे. टेबल तयार करताना ह्या ट्रिक्स आपल्याला यूज करायच्या आहेत. नंबर 2 आलं बघा, डिसजंक्शन स्टेटमेंट. डिसजंक्शन स्टेटमेंट साठी सिम्बॉल यूज इज डाऊन साइड एरो. परत 2 व्हेरिएबलचं टेबल बघा, पहिला व्हेरिएबल आहे पी, दुसरा व्हेरिएबल आहे क्यू, आणि या ठिकाणी सिम्बॉल यूज इज डाऊन साइड एरो. बघा, पी डाऊन साइड एरो क्यू, आणि पी डाऊन साइड एरो क्यू म्हटल्यावर तर डाऊन साइड एरो साठी ट्रिक्स बघा. जसं या ठिकाणी टी टी इज टी आहे, तर या ठिकाणी एफ एफ इज एफ आहे. म्हणजे लक्षात आलं का एफ डाऊन साइड एरो एफ इज इक्वल टू एफ, एफ डाऊन साइड एरो एफ इज इक्वल टू एफ. येते लक्षात. मग आपण डाऊन साइड एरो बघितलं, दोन्ही एफ असताना एफ. बघा या ठिकाणी दोन्ही एफ आहे का? नाही. दोन्ही एफ आहे का? नाही. दोन्ही एफ आहे का? नाही. दोन्ही एफ आहे का? यस, दोन्ही एफ आहे. तर बघा, एफ डाऊन साइड एरो एफ इज इक्वल टू एफ. या ठिकाणी ट्रिक्स ऑपरेट झालेली आहे, आणि आपल्या लक्षात आलं
डाऊन साइड एरो साठी एफ डाऊन साइड एरो एफ इज इक्वल टू एफ, आणि म्हणून आपण या ठिकाणी लक्षात ठेवलं डिसजंक्शन साठी एफ डाऊन साइड एरो एफ इज इक्वल टू एफ. म्हणजे थोडक्यामध्ये या ठिकाणी तुमच्या लक्षात येत असेल ट्रिक्स आपल्याला लक्षात ठेवणं इम्पॉर्टंट आहे. इथे लक्षात नंबर 3 कडे आपण चाललोय. कंडिशनल स्टेटमेंट. या ठिकाणी कंडिशनल स्टेटमेंट साठी बघितलं तुम्ही तर लॉजिकल कनेक्ट इफ देन आहे आणि सिम्बॉल वन साइड एरो आहे. आता या ठिकाणी खूप इम्पॉर्टंट आहे, जी काही मिस्टेक टेबल मध्ये विद्यार्थी करतात ते कंडिशनल स्टेटमेंट साठीच होते. कारण कंडिशनल स्टेटमेंट मध्ये बघा, जर दोन व्हेरिएबल घेतले पी आणि क्यू, तर या ठिकाणी सिम्बॉल वन साइड एरो आहे, बरोबर. या ठिकाणी जो सिम्बॉल आहे तो वन साइड एरोचा सिम्बॉल आहे. आणि यावरून तुमच्या लक्षात येत असेल बघा, दोन व्हेरिएबल असताना टेबलची सुरुवात काही बदललेली नाहीये. मग ही जर ती सुरुवात झालेली आपण या ठिकाणी है ना, ती सेम या ठिकाणी पण ती सेम आहे बघा, सेम स्टार्टिंग आहे आणि इथं पण तो स्टार्टिंग सेम आहे. देयर इज नो चेंज ऍट ऑल. याचा अर्थ दोन व्हेरिएबल म्हटलं तर टेबल ची सुरुवात जी आहे ती सेम असणार आहे. मुद्दा आला ट्रिक्स. या ठिकाणी बघा कंडिशनल स्टेटमेंट साठी ट्रिक्स काय आहे. या ठिकाणी ट्रिक्स मध्ये इम्पॉर्टंट गोष्ट अशी आहे, पहिला टी पाहिजे. काय पाहिजे या ठिकाणी? पहिला टी वन साइड एरो, दुसरा एफ, देन द रिझल्ट विल बी एफ. आणि या ठिकाणी ऑर्डर इज इम्पॉर्टंट. ऑर्डर इज इम्पॉर्टंट म्हणजे काय? का पहिला टी लागणार आपल्याला आणि दुसरा एफ लागणार. पहिला टी दुसरा एफ असेल तरच एफ रिझल्ट आपला येणार आहे. मग आपण चेक करू बघा, या ठिकाणी पहिला पी आहे, दुसरा काय क्यू. बघा पी पासून क्यू कडे बघायचंय. पी मध्ये टी आहे का? आहे. क्यू मध्ये एफ आहे का? नाही. इथं नाहीये. इथं पहिला टी आहे, दुसरा एफ आहे, यस. सो टी एफ रिझल्ट इज एफ. टी एफ इज एफ. इथं पहिला टी आहे का? नाही. त्याच्यामुळे पुढे चेक करण्याची आवश्यकताच नाहीये, बरोबर ना. सो दिस इज नॉट करेक्ट. सो पहिला टी नाहीये, त्याच्यामुळे इथे पण करेक्ट नाहीये. सो रिझल्ट लक्षात आलं. पहिला टी दुसरा एफ असेल तरच एफ. अँड सो या ठिकाणी लक्षात ठेवणार आपण टी एफ इज एफ. सो पहिला टी दुसरा एफ, रिझल्ट विल बी एफ. ऑर्डर इज इम्पॉर्टंट. मग त्या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं पाहिजे या ठिकाणी आपण काय समजून घेत आहोत. येथे लक्षात ट्रिक्स आर इम्पॉर्टंट. ट्रिक्स महत्वाचे आहे. आणि मग आपण लास्ट कंपाऊंड स्टेटमेंट कडे चाललोय. बाय कंडिशनल स्टेटमेंट, लॉजिकल कनेक्टिव्ह इफ अँड ओनली इफ, आणि सिम्बॉल इज बोथ साइड. या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल का टेबलची सुरुवात तर सेम आहे, पण या ठिकाणी ट्रिक्स काय लक्षात ठेवतो बघा, दोन्ही टी असेल तर टी आणि दोन्ही एफ असेल तर. म्हणजे या ठिकाणी बघा का या ठिकाणी आपण लक्षात घेणार टी बोथ साइड एरो, परत टी, रिझल्ट इज इक्वल टू टी. दोन्ही सेम असेल तर. सिमिलरली एफ बोथ साइड एरो, एफ इज इक्वल टू अगेन टी. बरोबर. म्हणजे रिझल्ट विल बी टी इफ both the truth values are same. If both same, then result is t. या ठिकाणी मग ही ट्रिक्स आपण चेक करूया. मग बघा व्हेरिएबल पी आणि क्यू स्टार्टिंग टी टी एफ एफ टी एफ टी एफ सेम आहे. मग इथं आहे का दोन्ही सेम? यस, दोन्ही सेम आहे. रिझल्ट इज टी. इथं आहे का दोन्ही सेम? नाही. इथं आहे का दोन्ही सेम? नाही. इथं आहे का दोन्ही सेम? यस. सो रिझल्ट इज टी. बरोबर. ज्या ठिकाणी दोन्ही सेम आहे टी, याचा अर्थ दोन्ही सेम नसताना या ठिकाणी एफ आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला हे जे चार बॉक्स आहेत ना, हे चार बॉक्स आपल्याला लक्षात ठेवायचे. काय लक्षात ठेवणार? कंजंक्शन साठी टी टी इज टी, डिजंक्शन साठी एफ एफ इज एफ. येते लक्षात. कंडिशनल साठी टी एफ इज एफ, ऑर्डर इज इम्पॉर्टंट. आणि बाय कंडिशनल साठी इफ बोथ सेम देन रिझल्ट इज टी. दॅट इज टी बोथ साइड एरो टी इज इक्वल टू टी, and f both side arrow f is also equal to t. हे झालेत आपले ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट. आणि हे चार बॉक्स जे आपण ब्लू कलर मध्ये आहेत आपल्याला पाठ करायचे आहे. ऍट एनी हाऊ कंडिशन, कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला या ट्रिक्स पाठ करावाच लागतील. आणि मग या ठिकाणी आपण पुढच्या कन्सेप्ट कडे चाललोय. ट्रिक्स टू रिमेंबर द ट्रूथ व्हॅल्यूज. कंजंक्शन साठी लक्षात ठेवली आपण, डिजंक्शन साठी आपण लक्षात ठेवली आहे एफ एफ इज एफ. कंडिशनल साठी लक्षात ठेवत आहोत आपण, पहिला टी दुसरा एफ असेल तर एफ. आणि बाय कंडिशनल साठी या ठिकाणी ऑर्डर इज इम्पॉर्टंट. आणि बाय कंडिशनल साठी टी टी इज टी अँड एफ एफ इज टी. दोन्ही सेम असेल तर रिझल्ट विल बी टी. या ठिकाणी बघा आपण यूज NR-SR रूल टू प्रिपेअर द ट्रूथ टेबल. आता ट्रूथ टेबल प्रिपेअर करताना, म्हणजे ट्रूथ टेबल प्रिपेअर करताना आपल्याला या ठिकाणी व्हेरिएबल्स असणार आहेत.
कॉम्बिनेशन असणार आहे या ठिकाणी. बघा व्यवस्थित बघा, कॉम्बिनेशन ऑफ व्हेरिएबल्स, कॉम्बिनेशन ऑफ व्हेरिएबल्स. विच व्हेरिएबल्स? या ठिकाणी व्हेरिएबल काय असणार आहे? व्हेरिएबल असणार आहे पी, क्यू, आर एक्सेट्रा. हे व्हेरिएबल विथ सिम्बॉल्स, विथ सिम्बॉल्स. सिम्बॉल्स कोणते असणार आहेत? सिम्बॉल असतील अपसाइड एरो, डाऊन साइड एरो, वन साइड एरो, है ना, बोथ साइड एरो आणि नेगेशन. म्हणजे या ठिकाणी लक्षात आलं बघा, कॉम्बिनेशन ऑफ व्हेरिएबल्स पी, क्यू, आर एक्सेट्रा with the symbols upside arrow, downside arrow, one side arrow, both side arrow, negation, represented in a round bracket or square bracket forms. FORMS forms मध्ये तयार करणे. Forms a statement pattern. Forms a statement pattern. याला काय म्हणणार आपण? स्टेटमेंट पॅटर्न. स्टेटमेंट पॅटर्न काय म्हणणार आपण त्याला? स्टेटमेंट पॅटर्न. फॉर एक्झाम्पल बघा, व्हेरिएबल पी अपसाइड एरो क्यू, बरोबर, राउंड ब्रॅकेट मध्ये डाऊन साइड एरो आर, दिस इज स्टेटमेंट पॅटर्न. नंबर 2 बघा, पी अपसाइड एरो क्यू, डाऊन साइड एरो पी, डाऊन साइड एरो क्यू, है ना. नंबर 3 बघा, पी वन साइड एरो इनटू ब्रॅकेट पी अपसाइड एरो क्यू. दीज आर कॉल्ड स्टेटमेंट पॅटर्न्स. याला काय म्हटले गेले? स्टेटमेंट पॅटर्न म्हटले गेले. याला स्टेटमेंट पॅटर्न म्हटलं गेलंय. क्यू बोथ साइड एरो, पी डाऊन साइड एरो क्यू, बरोबर. इथं पुढे नेगेशन पण असू शकतो, नेगेशन पी किंवा नेगेशन क्यू, ब्रॅकेटचे बाहेर पण नेगेशन असू शकतो. म्हणजे कॉम्बिनेशन ऑफ सिम्बॉल अँड रिप्रेझेंटेड इन अ स्क्वेअर ऑर राउंड ब्रॅकेट फॉर्म्स ए स्टेटमेंट पॅटर्न. आणि या स्टेटमेंट पॅटर्न साठी आपल्याला ट्रूथ टेबल बनवायचे असतात. काय बनवायचे असतात? ट्रूथ टेबल. इथे लक्षात, ट्रूथ टेबल बनवायचे असतात या ठिकाणी. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी आपण एक छोटासा एक्झाम्पल घेऊया. फॉर एक्झाम्पल, एक्झाम्पल नंबर 1 छोटासा एक्झाम्पल आपण घेत आहोत. या ठिकाणी एक्झाम्पल आहे पी अपसाइड एरो क्यू आणि डाऊन साइड एरो नेगेशन ऑफ पी. इथे लक्षात. मग आपल्याला काय करायचं बघा, वी हॅव टू यूज NRSRO. बिफोर दॅट वी हॅव टू प्रिपेअर अ टेबल. टेबलची सुरुवात. आता सुरुवातीला आपण बघणार एक व्हेरिएबल का दोन व्हेरिएबल का तीन व्हेरिएबल, है ना. एक व्हेरिएबल असेल तर फक्त TF. दोन व्हेरिएबल असतील, सपोज या ठिकाणी बघा पी क्यू, नेगेशन पी तरी तो एकच आहे. पी नेगेशन पी, है ना. पी जर 10 वेळेस तरी आला तर तो एकच असणार आहे. क्यू असेल, क्यू जर 10 वेळेस आला तरी तो एकच असेल. सो पी एक व्हेरिएबल झाला, क्यू दुसरा व्हेरिएबल झाला, आणि असेल तर आर तिसरा व्हेरिएबल येईल. पण या ठिकाणी आर नाही, दोन व्हेरिएबल आहेत. म्हणून या ठिकाणी आलं बघा पी आलाय, या ठिकाणी क्यू आलेला आहे. याला आपण टेबलची सुरुवात आपण या ठिकाणी करत आहोत. तर सुरुवातीला असणारे 2T आणि त्यानंतर असणार आहेत 2F. ते आपण आताच आपण ट्रूथ व्हॅल्यूच्या वेळेस आपण बघितलं होतं, बरोबर. आणि त्यानंतर या ठिकाणी अल्टरनेट असणार आहे टी, एफ, टी आणि एफ. अल्टरनेट TF असणार आहे. तर बघा सुरुवातीला आहे N. व्हॉट इज दॅट N? ते म्हणतात सेल्फ नेगेशन. दॅट N इज सेल्फ नेगेशन. सेल्फ नेगेशन म्हणजे काय? नेगेशन पी, नेगेशन क्यू, नेगेशन आर असेल तर आहे. इथे बघा नेगेशन पी आहे, मग आपण नेगेशन पी या ठिकाणी आपण नेक्स्ट कॉलम आपण बनवत आहोत नेगेशन पी. इथे लक्षात. मग या ठिकाणी आपण नेगेशन पी साठी बघा पी मध्ये टी आहे, तिथं होणार एफ. इथं टी आहे, तिथं येणार एफ. इथं एफ आहे तर एफ चं नेगेशन होणार टी आणि एफ चं नेगेशन होणार टी. है ना. टी चं झालं एफ आणि एफ चं झालं टी, नेगेशन. बरोबर. हा एक पहिले N. दुसरं मान कोणाला आहे? दुसरा मान आहे कॅपिटल आर. व्हॉट इज दॅट कॅपिटल आर? इट इज राउंड ब्रॅकेट. किती राउंड ब्रॅकेट आहे? एकच आहे बघा, पी अपसाइड एरो क्यू. एकच राउंड ब्रॅकेट आहे, है ना. मग पी अपसाइड एरो क्यू मध्ये आपण जर बघितलं या पहिल्या रो मध्ये पी अपसाइड एरो क्यू, अपसाइड एरोची ट्रिक्स काय आहे आपण या ठिकाणी लक्षात येईल बघा. टी अपसाइड एरो टी इज इक्वल टू टी. मग आपण लक्षात आलं दोन्ही टी आहे का बघा, पी टी है ना. पी मध्ये टी आणि क्यू मध्ये टी. एस टी अपसाइड एरो टी इज इक्वल टू टी. मग या ठिकाणी दुसऱ्या रो मध्ये आहे का? नाही. तिसऱ्या रो मध्ये आहे का? नाही. चौथे मध्ये आहे का? नाही. याचा अर्थ हे सर्व काय होणार? मग हे सर्व येणार एफ, एफ आणि एफ. आता हा झाला राउंड ब्रॅकेट. आता स्क्वेअर ब्रॅकेट. यस म्हणजे काय? स्क्वेअर ब्रॅकेट नंबर 3 मध्ये स्क्वेअर ब्रॅकेट. इथे या स्टेटमेंट पॅटर्न मध्ये स्क्वेअर ब्रॅकेट कुठे आहे का? नाहीये. मग आपण असेल तरच हे आहे. नेगेशन असेल तर, राउंड ब्रॅकेट असेल तर, यस म्हणजे स्क्वेअर ब्रॅकेट असेल तर.
पण काही हो, हा कॅपिटल इयर म्हणजे फायनल रिझल्ट है ना, रिझल्टंट पॅटर्न त्याला म्हणणार आपण. रिझल्टंट पॅटर्न या ठिकाणी असणारच आहे. तो रिझल्ट म्हणजे हा टोटल स्टेटमेंट पॅटर्न, तो इथे येणार शेवटी. बघा, पी अपसाइड एरो क्यू आणि डाऊन साइड एरो नेगेशन पी. पी अपसाइड एरो क्यू, डाऊन साइड एरो नेगेशन. मग लक्षात आलं बघा, हा राऊंड ब्रॅकेट पहिला आणि नेगेशन पी चा हा कॉलम. या दोन कॉलमला कोणी जोडले बघा, डाऊन साइड एरोने. आणि बघा या ठिकाणी डिजंक्शन म्हणजे डाऊन साइड एरो. या ठिकाणी डाऊन साइड एरो ट्रिक्स काय आहे, एफ डाऊन साइड एरो एफ इज इक्वल टू एफ. दोन्ही एफ असेल तर मग या ठिकाणी बघा, आहे का दोन्ही एफ? नाही. इथं आहे का दोन्ही एफ? आहे. बघा इथं एफ एफ इज एफ. इथं आहे का दोन्ही एफ? नाही. इथं आहे का दोन्ही एफ? नाही. याचा अर्थ उरलेले हे जे तीन आहेत ते तीन झालेत टी. म्हणजे हा जो कॉलम आणि ह्या जे एंट्रीज आहेत, these are the entries in the resultant column. These are the entries in the resultant column. The resultant column चे एंट्रीज झालेल्या आहेत त्या. So these are the result entries in the resultant column. आणि म्हणून तुमच्या लक्षात या ठिकाणी येत असेल, हा जो टेबल आपण एक्झाम्पल म्हणून घेतला आहे, तो टेबल NRSR रूल कसा वापरायचा त्यासाठी घेतला आहे. कॅपिटल एन परत आपण रिवाइज करू, याला म्हणणार आपण सेल्फ नेगेशन. काय म्हणणार आपण? सेल्फ नेगेशन. ते पण असेल तर सेल्फ नेगेशन म्हणजे काय, नेगेशन पी, फक्त नेगेशन पी, नेगेशन क्यू किंवा नेगेशन आर असेल तर. त्यानंतर आहे कॅपिटल आर. पहिला कॅपिटल आर म्हणजे राऊंड ब्रॅकेट है ना, राऊंड ब्रॅकेट. राऊंड ब्रॅकेटला आपण दुसरा मान देणार, ते पण असेल तर है ना, राऊंड ब्रॅकेट असेल तर. त्यानंतर एस म्हणजे काय, स्क्वेअर ब्रॅकेट है ना, असेल तर, दॅट इज अगेन असेल तर. बट शेवटचा आर म्हणजे रिझल्टंट कॉलम असणार आहे आणि रिझल्टंट म्हणजे असणारच आहे. रिझल्टंट कॉलम म्हणजे तो स्टेटमेंट पॅटर्न आहे, तो असणारच आहे. या पद्धतीने कॉम्बिनेशन ऑफ व्हेरिएबल with some symbols, upside arrow, downside arrow, one side arrow, both side arrow negation represented in round or square bracket forms a statement pattern. आणि त्या स्टेटमेंट पॅटर्नचं या ठिकाणी NRSR रूल वापरून या ठिकाणी आपण काय करणार आहोत, या ठिकाणी तर NRSR रूल तुम्हाला या ठिकाणी समजलेला आहे. तर NRSR रूल जो तुम्हाला समजलेला आहे त्या पद्धतीने बघा, या ठिकाणी आपण टेबल बनवलेला आहे. आता टेबल बनवल्यानंतर जे रिझल्टंट कॉलमचे एंट्रीज होत्या, जसं आताच्या टेबल मध्ये आपण बघितलं तर त्या ठिकाणी काय आलं होतं बघा, TFTT. काय आलं होतं त्या ठिकाणी, TFTT आलेलं होतं है ना, रिझल्टंट कॉलमचे एंट्रीज. ते एंट्रीज इन द रिझल्टंट कॉलम आपल्याला ठरवणार आहे बघा पुढे. व्हॉट इज टोटोलॉजी? बघा टोटोलॉजी काय बघा. टोटोलॉजी म्हणजे काय, when the resultant column contains all t then the statement pattern is called tautology. लक्षात येते तुमच्या? काय लक्षात येत आहे का? लक्षात या ठिकाणी तुमच्या येत असेल का, जर त्या स्टेटमेंट पॅटर्न मध्ये ज्या शेवटी एंट्रीज असतात त्या एंट्रीज मध्ये जर ऑल टी असेल तर त्याला टोटोलॉजी म्हणणार आहे आपण. आणि म्हणजे या ठिकाणी बघा, फॉर एक्झाम्पल एक छोटासा या ठिकाणी आपण एक्झाम्पल घेतोय का, देयर इज कॉम्बिनेशन ऑफ बघा व्हेरिएबल and the symbol with a round bracket, this forms a statement pattern. याला काय म्हणणार आपण, स्टेटमेंट पॅटर्न म्हणणार. आणि ह्या स्टेटमेंट पॅटर्नला या NRSR रूल वापरून जर आपण ट्रूथ टेबल प्रिपेअर केला, बघा या ठिकाणी ट्रूथ टेबल जर आपण प्रिपेअर केला आणि तो त्या ट्रूथ टेबल मध्ये जर ऑल द एंट्रीज जर टी असले या ठिकाणी, तर त्याला आपण काय म्हणणार आहोत, तर त्याला आपण या ठिकाणी म्हणणार आहोत टोटोलॉजी. त्याला आपण काय म्हणणार आहोत, टोटोलॉजी म्हणणार आहोत. येते लक्षात? म्हणजे तुम्हाला या ठिकाणी बघा, हा जो टेबल आहे या टेबल मध्ये पहिले बघा NRSR रूल आपण कसं ऑपरेट होते बघून बघू. पहिले आपण चेक केलं, इथं बघा पी आणि क्यू म्हणजे व्हेरिएबल्स आर टू. दोन व्हेरिएबलच्या है ना मदतीने आपण बघा 2t 2f घेतले, अल्टरनेट TF घेतलेला आहे. मग या ठिकाणी आपण बघितलं नेगेशन ऑफ पी नेगेशन ऑफ क्यू आहे का, नाही, म्हणजे ह्या यांचं काही काम नाही. त्यानंतर राऊंड ब्रॅकेट कडे चाललोय. आता इथं आपलं पहिलं काम म्हणजे राऊंड ब्रॅकेट झालं. का बरं, बघा इथं पहिला राऊंड ब्रॅकेट हा आहे, हा दुसरा राऊंड ब्रॅकेट आहे. बघा इथं पहिला राऊंड ब्रॅकेट घेतला, इथं दुसरा राऊंड ब्रॅकेट घेतला. पहिला राऊंड ब्रॅकेट काय म्हणतो बघा, पी वन साइड एरो क्यू. इथं बघा पी वन साइड एरो क्यू आणि वन साइड एरोची ट्रिक्स काय बघा, पी वन साइड एरो एफ इज इक्वल टू एफ. म्हणजे पहिला टी दुसरा एफ असेल तर रिझल्ट एफ असणार आहे. मग बघा या ठिकाणी पी मध्ये टी क्यू मध्ये एफ आहे का, नाही. बघा इथं पहिला टी दुसरा एफ आहे
म्हणून या ठिकाणी रिझल्ट इज एफ. आता पहिला टी एफ नाहीच आहे दुसरीकडे, म्हणजे ऑल आर टी, याचा अर्थ ते बाकीचे टी झाले. येते लक्षात. आता बघा इथं पहिले क्यू मध्ये आपण बघणार, व्यवस्थित बघा बरं का, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. पहिले क्यू मध्ये बघणार, नंतर पी मध्ये बघणार. एंट्रीज पहिले टी आणि एफ आहे का नाही, टी एफ आहे का नाही. बघा टी एफ पहिले टी आहे आणि मग एफ आहे. पहिला टी आणि मग इकडे आपण बघणार दुसरी एंट्री एफ. सो टी एफ आणि रिझल्ट इज एफ. टी एफ इज एफ. बरोबर. याचा अर्थ उरलेले झाले टी, बिकॉज पहिला टी दुसरा एफ कुठेच नाहीये. येते लक्षात. आता हे दोन्ही राऊंड ब्रॅकेटचं काम झालं. आता पुढे तिसऱ्यामध्ये पुढे आपण बघणार स्क्वेअर ब्रॅकेट आहे का नाही. मग आपण या ठिकाणी रिझल्टंट कॉलम साठी जाणार. रिझल्टंट कॉलम मध्ये बघा, हा पहिला राऊंड ब्रॅकेट आणि दुसरा राऊंड ब्रॅकेट कशाने जोडले गेलाय, डाऊन साइड एरोने. बघा हे दोन्ही राऊंड ब्रॅकेट या ठिकाणी डाऊन साइड एरोने जोडले. म्हणजे ह्या एंट्रीज, ह्या ज्या एंट्रीज आहेत आणि ह्या एंट्रीज आणि ह्या एंट्रीज आपल्याला कसे जॉईन करावे लागतील, बाय युजिंग डाऊन साइड एरो. आणि डाऊन साइड एरोची ट्रिक्स काय बघा, एफ डाऊन साइड एरो एफ इज इक्वल टू एफ. दोन्ही एफ असेल तर एफ. मग या ठिकाणी बघितलं दोन्ही एफ आहे का नाही, दोन्ही एफ आहे का नाही, दोन्ही एफ आहे का नाही, दोन्ही एफ आहे का नाही. याचा अर्थ ऑल द एंट्रीज इन द रिझल्टंट कॉलम आर टी, देअरफॉर इट इज कॉल्ड ॲज टाउटोलॉजी. त्यामुळे त्याला काय म्हणणार आहोत आपण, टाउटोलॉजी है ना, त्याला टाउटोलॉजी म्हणतो या ठिकाणी. तुमच्या लक्षात आलं असेल तर त्या स्टेटमेंट पॅटर्नच्या रिझल्टंट कॉलम मध्ये जर सर्व टी असतील तर त्याला आपण काय म्हणणार आहोत, टाउटोलॉजी म्हणणार आहोत. तर त्या पद्धतीने या ठिकाणी आपल्याला तुम्हाला समजलं असेल असा मला अपेक्षित आहे. म्हणून आपण दुसऱ्या टाइप कडे चाललोय, कॉन्ट्राडिक्शन ऑर फॅलेसी. काय म्हणतो आपण त्याला, कॉन्ट्राडिक्शन ऑर फॅलेसी. खूप सोपं आहे बघा. टाउटोलॉजी मध्ये काय होतं, when all the entries are t then it is tautology. त्याचं कॉन्ट्राडिक्शन मध्ये बघा, when all the entries are f. कॉन्ट्राडिक्शन मध्ये काय बघा, when all the entries are f then it is called as contradiction, or त्याला दुसरं नाव आहे fallacy. When the resultant column contains all f then the statement pattern is called contradiction. बघ एक्झाम्पल या ठिकाणी घेतोय आपण, p वन साइड एरो, q अपसाइड एरो, p अपसाइड एरो नेगेशन q. आणि त्याचं जर आपण या ठिकाणी टेबल बनवला तर या ठिकाणी बघा रिझल्टंट कॉलम मध्ये सर्व एफ आहे, म्हणून तो कॉन्ट्राडिक्शन. हा टेबल आपण परत समजून घेऊ बघा. हा जो स्टेटमेंट पॅटर्न आहे, या स्टेटमेंट पॅटर्न मध्ये पी क्यू पी नेगेशन क्यू, याचा अर्थ व्हेरिएबल दोनच आहे, पी आणि क्यू. देर आर ओनली टू व्हेरिएबल्स पी आणि क्यू. म्हणून या ठिकाणी टेबल सुरुवातीला बघा दोन टी दोन एफ, अल्टरनेट टी एफ टी एफ. मग आपण एनआरएस रूल आपण यूज करणार आहोत. मग या ठिकाणी कॅपिटल एन म्हणजे सेल्फ नेगेशन आहे का कोणाचं, सेल्फ नेगेशन यस. इथं बघा नेगेशन क्यू आहे म्हणून त्याचा पहिला मान दिला आपण. नेगेशन क्यू, नेगेशन क्यू म्हणजे काय, की क्यू मध्ये टी असेल तर एफ होणार आणि एफ च होणार टी. बघा टी च झालं एफ, एफ च झालं टी, टी च झालं एफ, एफ च झालं टी. दिस इज नेगेशन क्यू. आता सेल्फ नेगेशन नंतर काय येतं, कॅपिटल आर, दॅट इज राऊंड ब्रॅकेट है ना. मग कॅपिटल आर राऊंड ब्रॅकेट किती आहेत बघा, दोन राऊंड ब्रॅकेट आहेत. इथे एक आणि हा दुसरा, दोन राऊंड ब्रॅकेट आहेत. मग या ठिकाणी पहिला राऊंड ब्रॅकेट घेतला बघा, पी वन साइड एरो क्यू. आपण पी मध्ये चेक करणार टी आणि क्यू मध्ये चेक करणार एफ, तर रिझल्ट असेल एफ. पहिला टी दुसरा एफ असेल तर एफ. बघा टी टी नाहीये, पहिला टी दुसरा एफ, यस रिझल्ट इज एफ. पहिला टी दुसरा एफ नाहीच आहे, सो रिमेनिंग ऑल आर टी. त्यानंतर आपण दुसरा राऊंड ब्रॅकेट बघतो बघा, पी अपसाइड एरो नेगेशन क्यू है ना, पी अपसाइड एरो नेगेशन क्यू. आणि अपसाइड एरो काय म्हणणार बघा, टी अपसाइड एरो टी इज इक्वल टू टी. म्हणजे लक्षात आलं का, पहिल्या कॉलम मध्ये टी लागेल, दुसऱ्या कॉलम मध्ये टी लागेल, तर या ठिकाणी सॉरी रिझल्ट इज टी. देन रिझल्ट इज टी, टी अपसाइड एरो टी इज इक्वल टू टी. मग आपण चेक करत आहोत, पुढे चेक करायचं आपल्याला बघा, पी आणि नेगेशन क्यू मध्ये. पी मध्ये या ठिकाणी हा कॉलम आला, नेगेशन क्यू म्हणजे हा तिसरा कॉलम आला. या दोन्ही कॉलमचे एंट्रीज कसे पाहिजे, टी टी असेल तरच रिझल्ट विल बी टी. मग बघा या ठिकाणी पहिल्यामध्ये इथं टी आहे, इथं टी आहे, इथं आपल्याला बघा सॉरी नेगेशन क्यू मध्ये इथं टी आहे का नाही. म्हणजे लक्षात आलं, इथं पहिला टी आहे पण दुसरा टी नाहीये, सो रिझल्ट कॅनॉट बी टी. बघ इथं पहिला टी आहे बरोबर, दुसरा पण टी आहे, सो रिझल्ट विल बी टी. बरोबर, इथं पहिला टी नाहीये, दुसरा टी नाहीये, रिझल्ट कॅनॉट बी टी. पहिला टी नाहीये, दुसरा असून पण फायदा नाही, दोन्ही टी असेल तरच टी, तो एकदाच होता, याचा अर्थ रिमेनिंग ऑल आर एफ. बरोबर, हे झाले दोन राऊंड ब्रॅकेट. आणि ह्या दोन्ही राऊंड ब्रॅकेटला कोणी जोडले बघा, अपसाइड एरोने. परत तीच ट्रिक्स आपण वापरणार आपण, टी अपसाइड एरो टी इज इक्वल टू टी.
मग या ठिकाणी तुमच्या लक्षात येत असेल बघा, आता आपण अगदी शेवटच्या स्टेप मध्ये आहोत. आपल्याला हा कॉलम आणि हा कॉलम आपल्याला कशाने जॉईन करायचा आहे? अपसाइड एरोने जॉईन करायचा आहे. आणि अपसाइड एरोची ट्रिक्स काय आहे? टी अपसाइड एरो टी इज इक्वल टू टी. मग बघा इथं पहिला टी आहे का? यस. दुसरा टी आहे का? नाही. पहिला टी आहे का? नाही. है ना? दोन्ही टी आहे का? म्हणजे नाहीये. इथं आहे का दोन्ही टी? नाही. इथं आहे का दोन्ही टी? नाही. याचा अर्थ या चारही ठिकाणी दोन्ही टी नाहीये. सो रिझल्टंट हॅज टू बी एफ. आणि याला म्हटले गेलंय रिझल्टंट कॉलम. याला काय म्हटलं गेलंय? रिझल्टंट कॉलम म्हटलं गेलंय. And all the entries in the resultant column are F. So it is called as contradiction or fallacy. एक्झाम्पलच्या माध्यमातून कदाचित तुम्हाला समजत असेल है ना, तर सगळे टी असेल तर टॉटोलॉजी, सर्व एफ असतील तर कॉन्ट्राडिक्शन और फॅलेसी. टॉटोलॉजी ऑल टी, कॉन्ट्राडिक्शन ऑल एफ. आणि त्यानंतर थर्ड इज कंटिंजन्सी. कंटिंजन्सी म्हणजे when the resultant column contains both t and f, when the resultant column contains both t and f, irrespective of their place and irrespective of their number. किती वेळेस टी येतोय आणि किती वेळेस एफ येतोय दॅट इज नॉट इम्पॉर्टंट. इम्पॉर्टंट कुठे टी आहे आणि कुठे एफ आहे दॅट इज नॉट इम्पॉर्टंट. इम्पॉर्टंट काय आहे? का दोन्ही येत आहेत. फक्त टी आलं तर टॉटोलॉजी आहे, फक्त एफ आलं तर कॉन्ट्राडिक्शन आहे, आणि दोन्ही आले तर कंटिंजन्सी. याचा छोटा एक्झाम्पल, एकदा अगदी छोटा एक्झाम्पल घेतलं बघा, नेगेशन पी डाऊन साइड एरो. परत या ठिकाणी टेबल बघितला, दोन व्हेरिएबल पी घेतला बघा, टी टी एफ एफ, क्यू मध्ये आलं टी एफ टी एफ. बरोबर. आता निगेशन एनआरएसआर रूल आपण या ठिकाणी यूज करतो. हा एनआरएसआर रूल म्हणजे पहिला एन आपण बघितला सेल्फ नेगेशन कोणाचं आहे बघा, नेगेशन पी, त्याला मान दिला नेगेशन. मग या ठिकाणी बघा टी चं झालं एफ, एफ चं झालं टी है ना, टी चं झालं एफ आणि एफ चं टी झालेला. आणि त्यानंतर डाऊन साइड एरो क्यू. याचा अर्थ हा क्यू चा कॉलम आणि निगेशन पी चा कॉलम याला कोण जॉईन करतंय? डाऊन साइड एरो. डाऊन साइड एरो ट्रिक्स काय आहे? एफ डाऊन साइड एरो एफ इज इक्वल टू एफ. म्हणजे दोन्ही एफ असेल तर एफ आहे का? दोन्ही एफ नाही. आहे का दोन्ही एफ? या ठिकाणी बघा दोन्ही एफ आहे, सो रिझल्टंट कॉलम विल बी एफ. आहे का दोन्ही एफ? नाही. आहे का दोन्ही एफ? नाही. याचा अर्थ रिझल्टंट कॉलम कंटेन्स है ना, रिझल्टंट कॉलम contains both t and f, therefore it is contingent or contingency. त्यामुळे त्याला आपण कंटिंजंट और कंटिंजन्सी म्हणणार. म्हणजे सुरुवातीला तुम्हाला या ठिकाणी स्टेटमेंट पॅटर्न समजलं, त्यानंतर त्या स्टेटमेंट पॅटर्न मध्ये टेबल कसा बनवायचा तो तुम्हाला समजला, त्यानंतर तुम्हाला टॉटोलॉजी काय आहे हे समजलं, त्यानंतर तुम्हाला कॉन्ट्राडिक्शन काय आहे हे तुम्हाला समजलं, आणि तुम्हाला कंटिंजन्सी काय असते हे पण समजलं. या स्लाइड मध्ये खूप इम्पॉर्टंट गोष्टी आपल्याला या ठिकाणी माहिती दिलेली आहे. तर ट्रिक्स फॉर प्रिपेरिंग द ट्रूथ टेबल आपल्याला या ठिकाणी माहित आहे. त्यानंतर एनआरएसआर रूल दिलेला आहे, टॉटोलॉजी, कॉन्ट्राडिक्शन आणि या ठिकाणी कंटिंजन्सीची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. विथ एक्झाम्पल टेबल पण या ठिकाणी आपण प्रिपेअर केलेला आहे. इथे लक्षात अगदी महत्वाची स्लाइड आहे, इम्पॉर्टंट स्लाइड आहे. ही स्लाइड तुम्ही एकदा परत बघा म्हणजे तुम्हाला समजेल का या ठिकाणी ट्रिक्स काय आहेत ना, आणि त्या ठिकाणी टॉटोलॉजी, कॉन्ट्राडिक्शन आणि कंटिंजन्सी काय आहे तुमच्या लक्षात. मग आपण या ठिकाणी पुढे चाललोय. पुढच्या कन्सेप्ट मध्ये त्यांनी सांगितलंय का टू स्टेटमेंट पॅटर्न्स इक्विव्हॅलेंट कधी असतील. या ठिकाणी बघा, टू स्टेटमेंट पॅटर्न्स आर सेड टू बी इक्विव्हॅलेंट if their resultant columns are identical. If their resultant columns are identical, and the symbol used for equivalence बघा या तीन साइन आहे, इक्वल टू च्या दोन असतात, या तीन लाईन जर एका खाली एक आला तर दिस इज द सिम्बॉल युज्ड फॉर इक्विव्हॅलेन्स. या ठिकाणी एक्झाम्पल बघा, लेफ्ट हँड साइडला एक स्टेटमेंट पॅटर्न दिलेला आहे, राईट हँड साइडला एक स्टेटमेंट पॅटर्न दिला आहे, आणि मध्ये सिम्बॉल यूज झालेला आहे इक्विव्हॅलेन्स. म्हणजे याच्या रिझल्टंट कॉलमच्या एंट्रीज आणि ह्या राईट हँड साइडच्या रिझल्टंट कॉलमचे एंट्रीज कशा असतील? सेम और आयडेंटिकल. सेमचा शब्दाचा अर्थ काय आहे? आयडेंटिकल. सेम और आयडेंटिकल इज वन अँड द सेम थिंग, म्हणजे ते एकच आहे. So if the resultant columns are same or identical, then both the statement patterns are called as logical equivalent. इथे लक्षात, म्हणजे या ठिकाणी रिझल्टंट कॉलमचे एंट्रीज कशा पाहिजे? सेम पाहिजे. रिझल्टंट कॉलमचे एंट्रीज कशा पाहिजे? सेम पाहिजे. या ठिकाणी बघा आपण टेबल बनवत आहोत है ना, तर या ठिकाणी बघा दोन्ही साइडला लेफ्ट हँड साइड एज वेल एज राईट हँड साइड व्हेरिएबल किती आहे? दोनच आहे. देयर आर ओनली टू व्हेरिएबल पी आणि क्यू.
मग आपण टेबलच्या सुरुवातीला बघा या ठिकाणी पी साठी 2 टी आणि 2 एफ घेतलाय, क्यू साठी अल्टरनेट टी एफ घेतलाय. टेबल प्रिपरेशन इज सेम. एक्स्ट्रा वर्क फक्त या ठिकाणी एक कॉलम आपल्याला शेवटी एक रो इंट्रोड्यूस करावं लागेल आणि त्या रो मध्ये आपल्याला कॉलम नंबर आपल्याला टाकायचं 1 2 3 4 5 6 काय असतील इथे लक्षात. बाकीचं काम सेम आहे, तोच येणार एसआर रो. मग आपण या ठिकाणी एक टोटल स्टेटमेंट पॅटर्न लेफ्ट हँड साइड एज वेल एज राइट हँड साइड मध्ये आपण येणार एसआर रो मध्ये स्टार्टिंगचा एन आपण बघत आहोत. बघा सेल्फ नेगेशन आहे का, आहे, मग त्याला इथं आपण लिहिलंय. इकडे लेफ्ट हँड साइड पहिले वर्कआउट करून घेतलं. ऍक्च्युअली हा नेगेशन इकडे आला असतं तरी काही फरक पडणार नाही. इट विल नॉट मेक एनी डिफरन्स. इथे लक्षात. तर नेगेशन क्यू बघितलं आपण, टी चं झालं एफ, एफ चं झालं टी, परत टी चं एफ आणि एफ चं टी, है ना, हे नेगेशन क्यू झालंय. मग दिस इज एलएचएस. याला म्हणणार आपण लेफ्ट हँड साइड. याला काय म्हणणार बघा, एलएचएस. एलएचएस मध्ये फक्त काय आहे, पी अपसाइड एरो क्यू. अपसाइड एरो म्हटल्यावर काय आलं, तर पी आणि क्यू मध्ये दोन्ही टी असताना रिझल्टंट कॉलम रिझल्ट विल बी टी. सो टी टी इज टी. नंतर दोन्ही टी नाहीच आहे, सो टी येणारच नाहीये. बरोबर. त्यानंतर आपण बघितलं इकडे लेफ्ट हँड साइडला बघा, पहिला राउंड ब्रॅकेट आहे पी वन साइड एरो नेगेशन क्यू. पी पासून नेगेशन क्यू कडे आपल्याला बघायचं आहे. म्हणजे हे दोन कॉलम आपल्याला चेकआउट करायचे एंट्रीज है ना. पहिले पी कडे बघणार आणि नंतर नेगेशन क्यू कडे बघणार. सो पी नेगेशन क्यू. पी मध्ये आपल्याला लागेल टी, पहिल्यामध्ये लागेल टी, दुसऱ्यामध्ये लागेल एफ, तरच रिझल्टंट कॉलम मध्ये येणार एफ. मग इथे बघा पहिला टी आहे का, आहे. दुसरा एफ आहे का, आहे. सो रिझल्ट इज एफ. पहिला टी आहे का, आहे. दुसरा एफ नाहीये. पहिला टी नाहीये, दुसरा एफ चेक करण्याची गरजच नाहीये. पहिला टी नाहीये, तिकडे एफ चेक करण्याची गरजच नाहीये. सो टी एफ एकदाच आहे बघा एफ, म्हणजे बाकीचे सर्व काय झाले, टी झाले. आता या टोटल राउंड ब्रॅकेटचं काय आलं इथं, नेगेशन. म्हणजे या टोटल राउंड ब्रॅकेटचं नेगेशन बघा, एफ चं टी झालंय है ना. या ठिकाणी काय झालं, टी चं काय होणार, मग या ठिकाणी टी चं एफ होणार आहे. विथ करेक्शन आहे बघा या ठिकाणी है ना, या ठिकाणी करेक्शन आहे. मग टी चं एफ, बरोबर ना. या टी चं परत काय होणार एफ, पण या टी चं पण काय होणार एफ. लक्षात आलं. या ठिकाणी रिझल्टंट कॉलम इन कॉलम नंबर 3 and result in and entries in the column number 6 are identical. T F F F. काय entries T F F F and therefore both the statement patterns entries are same and therefore they are identical. त्यामुळे ते काय आहेत, आयडेंटिकल आहेत. इथे लक्षात, त्याच्यामुळे ते काय आहेत, आयडेंटिकल आहेत. म्हणजे या ठिकाणी तुमच्या लक्षात आलंय, इट शुड बी एफ हियर है ना, इथे पण एफ पाहिजे आणि या ठिकाणी पण एफ पाहिजे होता. करेक्शन आहे. सो रिझल्टंट कॉलम in column number 3 and 6 are identical and therefore two statement patterns are या ठिकाणी identical. Therefore two statement patterns are identical. याला इक्विव्हॅलेंट म्हटले गेले आहे. दॅट इज इक्विव्हॅलेंट. इथे लक्षात, महत्वाचा कन्सेप्ट आहे, इम्पॉर्टंट वर्क आहे. इथे लक्षात. नाउ वी गो फॉर इनवर्स, कॉन्व्हर्स अँड कॉन्ट्रापोजिटिव्ह. इनवर्स अँड कॉन्व्हर्स अँड कॉन्ट्रापोजिटिव्ह, त्याला आयसीसी आपण या ठिकाणी शॉर्टकट बोलणार. तर बघा या ठिकाणी द स्टेटमेंट इफ द कंडिशनल स्टेटमेंट इज पी वन साइड एरो क्यू, म्हणजे लक्षात आलं का इनवर्स, कॉन्व्हर्स अँड कॉन्ट्रापोजिटिव्ह इज ऍप्लिकेबल only for conditional statement. Only for conditional statement. It is applicable only for conditional statement. Conditional statement असेल तरच आपण त्याचं इनवर्स, कॉन्व्हर्स आणि कॉन्ट्रापोजिटिव्ह फाइंड करू शकतो. कंडिशनल स्टेटमेंट म्हणजे काय, पी वन साइड एरो क्यू, म्हणजेच त्याला आपण म्हणणार इफ पी देन क्यू. इफ पी देन क्यू असं असेल तरच आपण इनवर्स, कॉन्व्हर्स आणि कॉन्ट्रापोजिटिव्ह फाइंड करू शकतो. मग या ठिकाणी इफ पी देन क्यू म्हणजे पी वन साइड एरो क्यू आहे. तर बघा हा जो पहिला स्टेटमेंट आहे ना, त्याला अँटीसेडेंट म्हटले गेलंय आणि या दुसऱ्या स्टेटमेंटला आणि दुसऱ्या वाक्याला कन्सिक्वेंट म्हटले गेलंय. पहिलं अँटीसेडेंट, दुसरा कन्सिक्वेंट. इथे लक्षात. आणि मग बघा इथं कंडिशनल स्टेटमेंट पी वन साइड एरो क्यू असेल तर त्याचा इनवर्स काय बघा. काय इनवर्स आपण फाइंड करण्यासाठी मराठीमध्ये मी या ठिकाणी लिहितो बघा है ना, जागेवर आपण नेगेशन फाइंड करतो. काय करतो आपण,
जागेवर निगेशन फाइंड करतोय. जागेवर निगेशन म्हणजे बघा स्टेटमेंट पॅटर्न काय होता, P1 साइड एरो Q, P च्या जागेवर निगेशन P झालंय आणि Q च्या जागेवर निगेशन Q झालंय, म्हणजे आपण जागेवर निगेशन केलंय. या ठिकाणी बघा इफ द गिवन कंडिशनल स्टेटमेंट G आणि C म्हणजे काय, गिवन कंडिशनल स्टेटमेंट इफ it rains, if it rains, then sky is cloudy, then sky is cloudy. If it rains, then sky is cloudy. If it rains